नमस्कार मित्रांनो, तर आपण आहे शेनोली या गावामध्ये, तालुका कराड, जिल्हा सातारा. तर आज आपल्या सोबत आहेत शेवंत आजी. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात त्यावेळेचा त्यांचा काळ किती होता. 90-95 वय आहे त्यांचं. तर बघूया आजी आपल्याला काय काय सांगता येईल. आजी, तुमचं वय किती आहे हो? आता कशाला माहिती आहे 90-95. राहिलं पहिलं देणार मुलं किती? मुलं पहिलं मस्त 8 8 पोरं. हो मुली किती त्यातल्या? 7 आणि पोरग? एक. आता कोण कोण आहे ते? आता काय 4-5 पोरी पोरी. आणि त्या काळात कसं सांभाळ केला एवढ्या सगळ्या पोरांचा? हा अगं बाई पाठपासून उठून शिना करायचं. एकटीच करायचा? हो एकटीच. काय काम असायचे त्यावेळी? हा बांगडायला यायचं आपल्या. आणि घरात रानात तुमच्या? हो होय. हो किती रान आहे तुमचं होतं? रान मस्त 2-3 एकर आलो वाटून. आणि मग घरातलं सगळं काम आवरून जायचं सगळं? हो कसं काय? कितीला जायचं? 7ला तरी जायच वावरात. आणि काम कधी करायचे? जेवण ही? जेवण पाठपासून एवढं का काढाय आणि मग जेवण करायचं आणि पुन्हा येऊन याचं कवायचं तिथं बसून हा. 7 वाजता तर वावरात नाही यायचं. एवढ्या उशीर पर्यंत? हिरीत ही ठेवायचं दिवा लावून पायरी पाणी काढायचं आणि मग त्यावर पोरं निघायचं. जेवण? जेवण निघायची ती काढायची हा. तिला रोज? रोज. का पोरं सांभाळते? हा पोरं सांभाळ होय. आणि आपलं सारं साधवून घ्यायची आणि पोरं रडायची. आणि तू जेवण. येतावर झोपायची ती? आम्ही येस पण झोपायची. होय. हो आणि पोरं बारकी बारकीच असतील का? नाही किती गॅप असायचा? नव्हती लय बारकी. आणि 8 पोरं सांगताय तुम्ही, किती किती वर्षाच्या अंतराने झालेली? म्हणजे किती 8. वयाचं किती अंतर होतं त्यांच्यात? पोरं 8 पोरं म्हटल्यावर? पोरात हं. वर्षात पाय नव्हता. होय. हं. तरी सुद्धा एकदम काट काय हा साधं, तब्येत बिब्येत, अशीच हाय की. काम सगळं करायचं. हा मालक काय करायचं? मालक काय कुठेही वैरण बैल जनावरांनी काय नाही. आणि तुम्ही सगळं बाकीचं बघायचं हो. असं? घरातलं, रानातलं सगळं? लहानातलं सगळं. पहिली तुमच्या काळात लग्न किती दिवस असायचे? आता एका दिवसात लगेच हम्म. याद्या होते, त्या लग्न पण होते. एका दिवसात हा. पहिली 5 दिवस कसं काय 5 दिवस? साडं वरात हळदी तांदूळ हं. झालं का 4 दिवस. हं. 1 दिवस इकडं तिकडं 5 दिवस. दळायचं जातो. हा. इकडं बायका भाकरीला चव ठेवायच्या. हं. असं आहे मी पहिले वया आताच्या वाणी शिरान लाडू नाही. नाही. मग कसं? हीच किंमत दळून भाकरी करायच्या भात कांडायचं ती तांदूळ पाकडून निकेनं द्यायचं कुणीतरी. भाकरी असायच्या बी? हो असं कालवण भाकरी भात हा असं असायचं? खायला. आणि तुम्ही बोलला म्हणजे आता कसं लगेच बोलते ते एकमेकांशी, तसं पहिलं होतं का बोलायचं हे? नाही नाही. आठवत नाही. हम्म. 12 वर्ष नाही. बरं आजी, पहिल्या काळात भूत होती म्हणते ती, तुम्हाला काय दिसलेलं का? दिसले की काय झालं? आणि बोलत आली. काय झालेलं? बोलत आम्ही निघाली दोघं हं. आणि तिला वायपेशी आल्यावर मागणं पळत आलं. तुम्ही कुठे निघालेला? कारखान्यावर गडात आली होती मी कशाला? बघायला भावाला काय झालेलं? भाजला होता. हा. किती वाजता आलेला सर? 12 हा. इकडं जाताना कारखान्यावर हं. भजन सुटलं. म्हणजे तुमच्या गावाकडे जाताना? हा कारखान्यावर निघाली म्हणली म्हणलं ना माहिती का ती पोहायला आलं की म्हणलं. तुम्ही चाललेला पुढं दोघं? हो इथं वर चड्डी आपलं पैरण शाळे चड्डी आणि मग मी या गाला कडून दोघाच्या मधनं चालतंय आणि ही पाय ही का नाही ही पाय इकडं बोट होय. आणि ही इकडं मी कशाला बघते. हा. मग? तिने बघितलं हा. म्हणलं बाबा कुठं जायचं सर त्यानं म्हणला रेट्री आला. म्हणजे एकटा गावचर आम्ही नसतो तर जर वाटलं असतं का नाही तुला हा. तर डोंगराला गेलो. डोंगराला? हा म्हणतो शिपवार तर म्हणलं तोड महादा आला खोरे करायचा
म्हणला एकटा गावचे तर म्हणजे वर्ष दौतो तिथं तिथं मांड्यावर म्हणलं पोर मला म्हणतं खरा पुढं हा ती सायपणी नाही का आली हा त्यातनं तिची वाट खाली जायची हा पुन्हा म्हणलं या की म्हणलं ती पोर निघालं या हम्म. मोहर तुम्हाला हाताला धरून हो हा चल म्हणित मला हा त्यांच्या हाताची म्हणलं श्रीलंकान झाल्या बकऱ्याचं मान त्या नंदन जे होतं हा सासूला काढवण मटण ती हा भाकरी दोन मटण म्हणली एवढा आईला घाला हम्म. नको म्हणली ती जाऊ नका तर नाही म्हणलं जायला म्हातारी आता ही घेतलं या म्हातारीला पाहिजे मग पुन्हा गेलो माग फिरून बघती या कुठं आहे पोर मला म्हटलं पोर कुठं आहे म्हणलं पोर हे काय आहे कुठं काय असेल म्हणजे पोरगं नव्हतं मी तुमच्यावर नाही पुन्हा गेलं की कुणीकडे गप झालं दिसलं नाही काय नाही आणि मग पुन्हा गेला माझ्या घरापाशी अकाला माफ पाहिजे हा म्हणजे तुमच्या जवळ हा मागच्या वेळ गेल्यावर म्हणलं हा काय बोलती आणि काय काय होतं बघितलं होतंस का तर म्हणलं नाही बाई कुठं होतं ते म्हणतो कुणाला हा. आणि मग बाया गळात कळालं वासा आली म्हणायला लागली जाऊ नका म्हणतो या आणि पळताय भुताभरणी बोलत होय. पुन्हा त्यातनं पुन्हा नाही ते जेवढे दिसलं गेलं असेल की. नाही तुम्हाला बहुत असं मला वाटलं नाही तेच माहिती होतं पुन्हा असं आल्यावर भीती वाटलं असेल कळल्यावर हा पुन्हा वाटले हिच्या सोडी फार कामांची झाली तेवढ्या आणि म्हणायचं छान मला होय. मला म्हणलं तुला निघली असती तर कळलं त्या पोरानं गेलं असतं की हो गप केली असती तुला नेऊन होय. म्हणलं मी कशाला जाते त्याच्यावर आणि गेलं होय. पुन्हा नाही ती आणि पुन्हा अजून कुठे दिसलेलं का आणि शिकायची कुठं शिकलं बारावा 2 वाजले बाहेर गेली हा. तर बाई पडतच आली तिकडं हा. तिकडं आणि मी काय म्हणते अजून टाइम बाहेर वाटत माणसं जागी यायची आधी पळत गटारच मध्ये हा. मी इकडं उभा राहिली आणि ती आधी इकडं म्हणलं बघायचं तिकडं राहत्या का इकडं तिकडं गेली आणि नाही काय पडतच पळतच म्हणलं कोणतं दारू असतं मारीत असतं म्हणून पैसती या समा म्हटलं किती वाजले ग तर म्हणली 2 अगो बाय आता पण बाय म्हणलं अशी पळत नव घोडे येऊन का चालत फिरून पशी तिथं काय आहे? 4 वाजल्या बाळ्या सुटून कामास आला आणि मी गेली जागी जाग्यावर गेली म्हणजे बसलंय भार मारून तर किसणार तुझी तशी काय करून असं हा झालं? असं भार मारून बसलंय म्हणजे बाय उजाडलंय आता चूल पेटवावी ती बसलंय ती पिची उठायची चूल हो बरोबर. म्हणती हम्म. आणि तोवर बाळ्या कडाला वाकून बेले म्हणला म्हातारी काय करतेस म्हणलं कवा काय अचून पिती अग म्हणला अजून काय बाया म्हणतात मी आत्ता कामावून आलो ही काय डबा माझ्या हातात हम्म. आणि जी उठलं गेलं चाळकडं कुठं बघितलं नव्हतं पहिल्यांदा काही नाही 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 तेवढे नाही नजर हा. आता म्हणजे तुमच्या काळातलं ना आत्ताचं बघतोय लय फरक होता होय महागाई होती का एवढी नाही नाही हा 2 आण्याचं भज घेतल्यावर एवढे यात हम्म. ती पांढऱ्या आता कुठायच्या मटण केवढं यायचं मटण कितीला यायचं 1 किलो किती आपणाला कोण सांगतंय नाही नाही ती बापया नाही स्वस्त. आमची मेंढर होती त्यात मरलं म्हणजे खायच हो विकत आणायचं नाही सर हा माणसाची धरून आणायचं पोट्यानं होय ती कतर म्हातारा म्हणायची आमच्या 4 जणी बसा होय आणि खावा 4 जणी 4 काय मावशी
आणि पापाच्या एक आजी आता एक दोन पोरं असली तर नवरा बायकोच्यात भांडणं होते ती हो. आता तुमच्याकडे तुम्ही सांगताय तर 8 पोरं होती हा. सगळं कुटुंब होते तर कधी भांडणं व्हायची का आम्हाला असं माग बघायचं नाही. उलट बोलायचं सगळं नाही माग बघायचं नाही. मारायला लागलं नाही तर शिव्या द्यायला लागलं तर खाली बघून असं. आणि आत्ताच्या जात्याच्या पडत अंगाव हो त्याच्या हा मग तसं आम्हाला नव्हतं. तुम्हाला नव्हतं मग नाही मग येऊन 2-3 ओव्हर इकडली मी म्हणलं केवढ्याला मला म्हणलं विचारायचं नाही चुलीकडं बघायचं हो विचारायचं नाही तसं असं म्हणायचं मी हो सगळ्यांनी तसं तुम्हालाच हा, सगळ्या बायकांनी तसं असायचं का सगळे कोण उलट नाही बोलायचं हा हा नाही उलट बोलायचं नाही भांडणं पण नसायची नाही नाही म्हणलं मी कुठलं आलंय पहिलं नाही नाही मग असायच्या सवडी बी भांडणं करायची अरे कामाला सुरुवात भांडणं कधी करायची बारानी भांडणं कधी करायची कुठली करायची काम भांडणं सारखं हा सारखी काम रानातली काम काय काय असायची रानात भांगलायचं आणि काय असतात सगळं शेतीची करायची अजून पण काम करताय हो. तर खाण्यात काय असायचं म्हणजे जास्त करून काय काय मग हीच की भाकरी का चपाती भाकरी गहू म्हातारा आमचा 7-7 पुती मेंढराची याच हम्म. मग ती मला म्हणायचं म्हातारा तुझ्याच हातान तू इकडी साऱ्याची दे हम्म. तू- चौथ्याचे तू एखादी करायची प्रत्येकाला हात घालायचा नाही तुम्ही जायचं मी हो होय. मी म्हणायची मी आता सगळ्या दाखली माझ्या मला मारते लेकी हो नाही त्या तुझ्या हातान तू दे होय हो मग सगळ्यांना तुम्ही वाटायचं हो मी ते याच्या नका घेऊन खाया नुसत्या चौथ्या नाही तर सगळे एकत्र हो सगळे नुसतं खायला तेवढं वेगळं हा हो भाकरी खायचं असतील भाकरी कालवण असं हलवी आत्ताच्या वाणी नाही पाण्यावाणी कालवण घरी परिस्थिती हो असं मग आणि चेन यावी तो नाही पहिला नाही गुळाचा असं साखर नाही हम्म, गुळाचा चहा गुळाचा आणि भात भात आपलं पिकायची रानातलं पिकायचीच खायला गिरटून आणून मोबाईल बिबाईल काही नव्हतं का? कुठलं टीव्ही टीव्ही नाही मोबाईल नाही का फोन नाही मी तसलं बघायचं काय नाही मग कसं माहिती कळायचं तुम्हाला काय कुठलं काय काय एकामेकाच्या घरला गेल्याशिवाय नाही काय नाही हम्म. काय सांगायचं असलं लग्नाचं मेलेला माणूस असलं तर कसं कळायचं ती जाऊनच सांगायचं मग कोण सांगणार वरलाच आणि लांब असलं तर नाही लांबच तरी गाडीनं जायचं तोवर थांबवायची ती हो जाळायची नाही हो. काय करायचं म्हणजे मोबाईल नव्हतं तरी पण असं सांगवा देऊन यायची ती माणसं नाही एक मोबाईल नव्हतंच गावा तर म्हणजे सांगितलं यायची ती माणसं होय येत आणि तोवर थांबायची हा ती. थांबायचं हो आता मोबाईल वरनं म्हणते ती लगेच हा मोबाईल वरनं बघते ती म्हणते ती आई बापास मेलं तर म्हणते ती मोबाईल वरनं करा आम्हाला वेळ नाही हो ताई आता पोरगा पोरगी असं बघते ती हो. सगळं तर तुमच्या वेळेस होतं का हा बघायचं. कुठं नाही 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 मग ठरवायचं कोण लग्न कुणी आपली ते घरात दिलं पोरगा आणि पोरगीनं काय नाही 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 पसंत नसलं तर पसंत केलंच पाहिजे त्यांच्या मान्यानं आणि एखाद्याला नाही पडलं तर हा का नसाय तसं कसं ते मोहर कोणाच्या कोण जायचं होय. नाही सासरे आणि आता कसं चाललंय आता इष्टार शेती विचावा नाही ती ना आणि म्हातारे माणसांनी सांभाळायला झाले ती त्याच्याबद्दल काय वाटतंय तुम्हाला कुठलं कोण सांभाळायचं सोना हा सुना सांभाळ नाही ते की हा? सुना हो सासूवाला सांभाळ ना त्या सासूवासनी पहिलं वय आत्ता आत्ता आता सांभाळी ना ती काय केलं पाहिजे आता काय करायचं काय बघा करायचं त्या सुनासनी काय सांगशील आता त्या त्याच्या वय सांगा की तरी पण काहीतरी. ऐकत नाही ते काय सांगायचं पण सांभाळलं पाहिजे का नाही हो सांभाळायला पाहिजे पण सांभाळत नाही त्यातनी नवरा आणि पोरं हा एकदम बास होतंय. पाहिजे चुकीचं आहे का
तिकीच असून काय करायचं त्या म्हणते तेवढं त्यासनी काय वाटतंय? त्याशी वाटतंय नटावं मोडावं खायला काय अडचण नसावी आहे का नाही अडचण. हा लई नको होय. ताप नको वाटतंय काय? हा? ताप नको वाटतंय? हा. नाही काय करायचं? आजी एवढ्या काटक येते की आजी अजून पण भांडी घासते, त्या सगळं लोटून काढते, त्या जेवण सुद्धा करते, ते एवढ्या काटक आहे. तर मित्रांनो, ह्याच होत्या त्या आजी ज्यांनी आपल्याला खूप छान माहिती सांगितली आणि एवढ्या वयात पण त्या भांडी घासतात, कपडे धुतात, लोटून काढतात, सगळी कामं आता करतात, एवढ्या त्या काटक आहेत. तर या आजींच्याकडून आपल्याला खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्या. तर आपण आजींना दीर्घ आयुष्य लागू देताना असंच आता जसं त्यांचं शरीर आहे तसंच अजून त्यांना अजून चांगलं आनंदी आयुष्य लाभू दे असं आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया. आणि पुन्हा एकदा आजी आम्हाला वेळ दिला आणि एवढी माहिती सांगितलं त्याबद्दल आम्ही तुमचं खूप आभारी आहे. हं. थँक्यू.